Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिकमधल्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात. परिसरातील टपऱ्या दुकानं हटवली. पूरजन्य स्थितीमुळे प्रशासन सतर्क. पालघर, पुणे, रायगड, नाशिकमध्ये पावसाचा रेड अलर्ट. मुंबईसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरळीत. मुख्य गेटवरच मोठी दरड कोसळल्याची घटना. दरड बाजूला काढल्यानंतर वाहतूक अखेर पूर्वपदावर. मिसिंग लिंकमध्ये फक्त भ्रष्टाचार झालाय. इन्फ्रामॅननं सांगितलेल्या गोष्टींचा बोजवारा उडाला. 4,500 कोटी पावसामध्ये वाहून गेले. कनेक्टिंग लिंकवरून संजय राऊतांची टीका. मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरू जबाबदार. ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावं. मनसेच्या संदीप देशपांडेंचा सरकारला टोला. सांगलीहून मुंबईला येताना कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली. काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी. आपत्कालीन बटन दाबताच मदतीसाठी टोईंग व्हॅन आली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितला बोगद्यातला थरार. मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यांची चाळण. मुसळधार पावसामुळे 2 दिवसातच रस्त्यांच्या कामांची पोलखोल. गोंदे ते घाटणदेवी मंदिरापर्यंत महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांची कसरत. रत्नागिरीच्या दहिवलीमध्ये दरड कोसळून 2घांचा मृत्यू. मंत्री उदय सामंत घटनास्थळी. एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू. तर परशुराम घाटात गॅबियन वॉल खालची माती पुन्हा सरकली. पेढे गावावर संभाव्य धोक्याचा इशारा. नालासोपारा रेल्वे स्थानकातून अखेर लोकल सेवा सुरू. रुळांवर काही प्रमाणामध्ये पाणी. हळूहळू रेल्वे सेवा पूर्ववत होणार. पश्चिम रेल्वेची माहिती. स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. वसई एव्हरशाईनमधील लिंक रोड अद्यापही पाण्याखाली. कमरेएवढ्या पाण्यातून नागरिकांची कसरत. पावसानं उसंत घेतल्यानंतरही पाण्याचा निचरा न झाल्याचं चित्र. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार. सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर. पालघरसाठी रेड अलर्ट. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. इंद्रायणी नदीला महापूर. आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली. वाहतूक पूर्णपणे बंद. माऊलींच्या पालखी सोहळ्यावर पुराचं सावट. पुणे महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना रविवारपर्यंत सुट्टी. वारकऱ्यांसाठी शाळांमध्ये राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था. पाणी कपातही रद्द. पूरजन्य स्थितीमुळे पुणे पालिकेचा मोठा निर्णय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे. जनजीवन विस्कळीत. पुण्याच्या मुळशीमधील वरदायिनी मंदिर पाण्याखाली. 2 दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे मोठं नुकसान. मंदिरातून पाण्याचा धक्की भरवणारा प्रवाह समोर. मुंबईतल्या 7 धरणांमध्ये 28.92% पाणीसाठा. गेल्या 24 तासामध्ये पाणीसाठ्यामध्ये 12% वाढ. तर ठाण्यातील बारवी धरणही 30% भरलं. नागरिकांना दिलासा. मुंबईत पावसाचा थैमान. अवघ्या 6 दिवसामध्ये 1100 झाडं कोसळली. गेल्या 3 वर्षांचे रेकॉर्ड मोडीत. गेल्या 24 तासामध्ये 523 झाडांची पडझड. जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस. अवघ्या 5 दिवसामध्ये जुलै महिन्याची सरासरी पार. सांताक्रूजमध्ये सरासरीपेक्षा 5%, तर कुलाब्यामध्ये 12% अधिक पावसाची नोंद. रेड अलर्ट असताना सुद्धा मुंबईकर रात्री 2 वाजता समुद्र किनाऱ्यावर. मरीन ड्राईव्हवर सुरक्षेचा पुरता बोजवारा. एकही पोलीस जवान तैनात नसल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. नर्मदा प्रकल्पासंदर्भात संध्याकाळी महत्वाची बैठक. दिल्लीमध्ये इतर राजकीय गाठीभेटी होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या आमदारांची आज मातोश्रीवर महत्वाची बैठक. खासदार आमदारांच्या फुटीनंतर बैठकीला महत्त्व. चंद्रपूर महापालिकेमधील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद पुन्हा नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे. 9 जुलै रोजी वडेट्टीवार आणि धानोरकर गटांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश. पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालामध्ये लाडकी बहीण योजनेचा विशेष उल्लेख. महिलांची बचत आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारल्याची माहिती. मुंबई लोकभवनामध्ये खळबळ. ड्युटीवर असताना एसआरपीएफ जवानानं स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. कारण स्पष्ट. मलबार हिल पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कल्याणमध्ये केबलसाठी खोदलेला खड्डा ठरतोय जीवघेणा. दुचाकीस्वार खड्ड्यामध्ये पडतानाची घटना. सीसीटीव्हीत कैद. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष. खड्डा बुजवण्याची नागरिकांची मागणी.
मुंबईच्या गोरेगाव पुलावर अंड्यानी भरलेल्या ट्रकचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी. गोरेगाव फ्लायओव्हरवर वाहतूक कोंडी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.